नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की पीएम किसान योजनेचा जो काही 22वा थकीत हप्ता आहे तो नेमका पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार. बरेच दिवस झाले या संबंधीची तारीख जाहीर केलेली नव्हती, परंतु आता ती अपडेट महत्त्वाची अशी आलेली आहे. तर बघा, या योजनेची म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार या संबंधी तारीख फिक्स झालेली आहे, तसेच ठिकाण देखील फिक्स झालेलं आहे. तर आपण पाहिलं तर पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच आपल्या महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता अजूनही गेल्या वेळेचाच आलेला नाही. आणि आत्ताचा हा म्हणजे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः त्या खालोखाल लगेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा होत असतो, परंतु नमोचा देखील गेल्या वेळेचा हप्ता जमा झालेला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की नमोच्या हप्त्याची तर प्रतीक्षा आहे, परंतु पीएम किसान योजनेचा जो काय 22वा हप्ता आहे तो नेमका पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार. तर बघा, या संबंधीचीच आजचे अपडेट आहे. तर गुवाहाटी येथील एका कार्यक्रमामध्ये या पैशाचं म्हणजे जे काही 2,000 रुपये आहेत याचं शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे. आता याची तारीख आहे दिनांक 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी येथील कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 5 वाजल्याच्या पुढे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैशाचं वितरण होणार आहे. आता यासाठी आपण पाहिलं तर बरेच शेतकरी नव्याने देखील पात्र झालेले आहेत, आणि जे शेतकरी नव्याने पात्र झालेले आहेत त्यांना देखील या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. कारण या लागोलागच नमोचे देखील पैसे नेमकं कधी येतात या संबंधी देखील लवकरच तारीख जाहीर केली जाऊ शकते. परंतु दोन्ही हप्ते एकत्रित येणार का एकच हप्ता सोडणार या संबंधी देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु पीएम किसान योजनेचा देखील नेमका हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती. परंतु आता बघा, दिनांक 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी येथील कार्यक्रमामधून या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांचं डीबीटी इनेबल नसेल किंवा तुमचं ॲग्रीस्टॅग कोणी काढलेलं नसेल, तर अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं ॲग्रीस्टॅगवर म्हणजे फार्मर आयडी नोंदणी करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी गेल्या वेळेस देखील आपण पाहिलं होतं की काही राज्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने शेतकरी वगळले गेलेले होते, तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे वगळले गेले होते. तर या 22व्या हप्त्यासाठी ॲग्रीस्टॅगची देखील अट काढलेली आहे. त्याच्यामुळे जरी ॲग्रीस्टॅगची अट काढलेली असली तरी ही फक्त 22व्या हप्त्यापुरती असू शकते, परंतु येणारा 23व्या हप्त्यासाठी 100% ॲग्रीस्टॅग नुसारच शेतकऱ्यांना पैशाचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपली नोंदणी ॲग्रीस्टॅग वरती केलेली नसेल, तर अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी ॲग्रीस्टॅग वरती करून घ्यायची आहे. धन्यवाद.